जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या अनहद स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026 जी आहे त्यामध्ये क्लर्क पदासाठी आन्सर की आलेली आहे. तुमचे स्कोर तुम्हाला माहिती असेलच. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना स्कोर कमी येत आहे, काही विद्यार्थ्यांना स्कोर चांगला येत आहे, काही विद्यार्थ्यांना संभ्रम आहे की टायपिंग करू किंवा नाही करू. त्या संपूर्ण गोष्टीचे आन्सर मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी टायपिंग करायची आहे आणि एक कन्सिडर करून करायची आहे. काही विद्यार्थ्यांचे मेल येत आहेत की सर खरंच मेमध्ये होईल का, खरंच मेच्या पुढे जाईल का, सप्टेंबरमध्ये होईल का. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लवकरात लवकर टायपिंग जर सुरुवात केली नाही, जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये आलं आणि त्यानंतर जर तुम्ही टायपिंग सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच पश्चाताप असेल किंवा तुम्ही टायपिंग व्यवस्थित करू शकाल का, यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उभं असताना दिसेल. आता जो आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे काय, तर शिपाई पदासाठी किंवा क्लर्क पदासाठी प्रश्न कॉपी पेस्ट होते का. तर हा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण असे काही पेपर आहेत, त्या पेपरमधून जसेच्या तसे प्रश्न उचलले गेले आणि तुमच्या पेपरमध्ये टाकले गेले. तर मग पेपर बनवणारे असतील किंवा पेपर सेटर असतील, यांनी जे पेपर बनवले ते पेपरचे ऑप्शनसहित इतर क्वेश्चन पेपर जे आहेत किंवा इतर पेपर जे झालेले आहेत विद्यार्थ्यांचे, तो विद्यार्थी जर त्या पेपरमध्ये त्याने समजा त्या पेपरमध्ये जर त्याने फॉर्म भरला असेल आणि त्याने तो पेपर दिलेला असेल तर त्याला नक्कीच या पेपरमध्ये फायदा झालेला असेल. मी असं नाही म्हणत की कॉपी पेस्ट होतात, भरपूर क्वेश्चन कॉपी पेस्ट होतात, परंतु जसेच्या तसे कॉपी पेस्ट 1 बाय 1 1 2 3 4 असे प्रश्न कॉपी पेस्ट होणं हे खूप विद्यार्थ्यांसाठी पॅनिक असू शकतं. कारण जो एक विद्यार्थी आहे आपला, त्याने मला मेल केले, त्यानंतर मेल केलेला विद्यार्थ्याचे मी प्रश्न पाहिले. प्रश्न पाहत्या क्षणी मी नंतर मग जे व्हेरीफाय केलं की शिपाई पदासाठी जसे तसे क्वेश्चन आलेले आहेत का, आणि एक रॉंग क्वेश्चन आहे, तो रॉंग क्वेश्चनसुद्धा जशाचा तसा कॉपी पेस्टसुद्धा करण्यात आलेला आहे. त्या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत. आणि शिपाई पदासाठी आन्सर की आली आहे का किंवा कधी येऊ शकते, तिला लेट का होत आहे, विद्यार्थी मेल का करत आहेत, त्या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, मग अगोदर तुम्हाला मी दाखवतो की वेबसाईटवर किंवा जे काही, चला विद्यार्थ्यांनो अगोदर आपण वेबसाईटवर जाऊयात आणि आन्सर की आलेली आहे का ते अगोदर आपण चेक करूयात. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टच्या आपण वेबसाईटवर आलेलो आहोत. रिक्रुटमेंट नोटीस इथं तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर जेव्हा आपण स्क्रोल डाऊन करत आहोत, हे क्लर्क पदासाठी आन्सर की आहे, इथे तुम्ही पाहू शकतात. परंतु जी शिपाई पदाची आन्सर की आहे ती आलेली आहे का, तर त्याचं आन्सर आहे तुमचं नाही. तर हे बघा, इथे कुठल्याही प्रकारची आन्सर की जी आहे ती आलेली नाही आहे. बॅच 1, बॅच 2 अशा स्वरूपाचे जे तुमचे बॅच 1 बॅच 2 जी आहे ती झालेली आहे. तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर तुमचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगायचं आहे. बॅच 2 वाल्यांचं जे बॅच 2 वाल्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बॅच 1मध्ये जो पेपर आलेला आहे किंवा जो पेपर आलेला आहे तो पेपर अगदी सोपा स्वरूपाचा होता असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र बॅच 1 वाल्यांचं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बॅच 2मध्ये जो पेपर आलेला आहे तो देखील सोपा आहे. तर बॅच 2 वाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही +3 मार्क द्या. काही विद्यार्थ्यांचं अगदी म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही नॉर्मलायझेशन करा, कारण आमचा पेपर थोडा कठीण स्वरूपाचा होता. बॅच 1 वाल्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला रिझनिंग विचारलं गेलं त्याच्यामुळे तुमचा पेपर सोपा होता. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बॅच 2 मध्ये एक क्वेश्चन चुकीचा आहे, तो सुद्धा मी तुम्हाला डिस्कशन करून दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला जे विद्यार्थी मेल करत असतील किंवा जे विद्यार्थी मेल करत आहे त्यांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर आता कोणते विद्यार्थी खरे कोणते विद्यार्थी खोटे ते तुम्ही ठरवायचं आहे. तर आता एका विद्यार्थ्याने मला मेल केलेला आहे. त्या विद्यार्थ्याने मला जो पेपर झालेला आहे 2026मध्ये चौकीदार म्हणून एक पोस्ट आहे किंवा एक चौकीदार म्हणून एक पोस्ट आहे 2026मध्ये. तर तो पेपर झालेला आहे किंवा नाही ते सुद्धा मी कन्फर्म करू शकत नाही. पण तिथे 2026 म्हणून एक पेपर दिलेला आहे, तो पेपर कोणीतरी सॉल्व केलेला आहे. त्या पेपर टेस्ट सिरीजमध्ये आहे किंवा नाही ते सुद्धा मला सांगता येणार नाही. म्हणून त्या विद्यार्थ्याने मला तो पेपर पाठवला, त्याबद्दल मी त्या विद्यार्थ्याचे धन्यवाद म्हणतो. परंतु मी जे काही असेल तो पेपर खरा खोटा किंवा
त्या पेपरमध्ये आलेले क्वेश्चन जसे तसे कॉपी पेस्ट झाले किंवा नाही, त्याबद्दल आपण कुठली प्रकारची अफवा किंवा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात पोचवत नाही आहोत किंवा त्यापर्यंत आपण ती गोष्टचा प्रचार किंवा प्रसार आपण करत नाही आहे. जी फॅक्ट आहेत तेच आपण इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवतो, त्या विद्यार्थ्याने मला जो पेपर पाठवलेला आहे तो पेपर म्हणजे बघा, पाहू शकता तुम्ही इथं, महाराष्ट्र आदिवासी विकास भरती 2026 बघा असं दिलेलं आहे. त्यानंतर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र आदिवासी विकास भरती, त्यानंतर प्रश्नपत्रिका, त्यानंतर चौकीदार ड, हे बघा चौकीदार ड भरती प्रश्नपत्रिका, त्यानंतर 200 गुणाचा पेपर आहे, ए सेटचा पेपर आहे. त्यानंतर मग बघा इथं प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो आहे तुमचा, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतलेले आहे. ऑप्शनसुद्धा सेम आहेत. हे मी चेक केलेलं आहे, याच्याबद्दल पूर्ण फॅक्ट आहेत. हे क्वेश्चन शिपाई पदभरतीला आलेला आहे, हे मी चेक केलेलं आहे. परंतु हा जो पेपर आहे तो पेपर कुठे, कधी, कोणत्या सेंटरवर झाला ते मला माहीत नाही. त्यानंतर मग विजेचा शोध कोणी लावला, हे बघा एडिसन, बेंजामिन फ्रँकलिन, न्यूटन, आईन्स्टाईन. ऑप्शनसुद्धा सेम आहेत. ह्या पेपरमध्ये हे क्वेश्चन विचारले गेले आणि हेच प्रश्न जे आहेत ते तुमच्या शिपाई पदभरतीच्या बॅच 2 मध्ये विचारले गेलेले आहेत. विथ ऑप्शनसुद्धा जशा तसे कॉपी पेस्ट झालेले आहेत. मग एखाद्या विद्यार्थ्याने जर हा पेपर दिलेला असेल तर त्याला नक्कीच शिपाई पदभरतीमध्ये बॅच 2 मध्ये फायदा झालेला आहे. त्यानंतर हा सुद्धा क्वेश्चन बघा 5वा, समाज स्वास्थ्य नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले. ऑप्शन देखील, हे बघा ऑप्शन, आता इथे बघा ऑप्शन देखील तुमचे जसेच्या तसे कॉपी पेस्ट आहे आणि हा पेपर किंवा हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चनसुद्धा रॉंग आहे किंवा या प्रश्नाचं आन्सर जे आहे ते सुद्धा वेगळं आहे. या ऑप्शनमध्ये ते आन्सर दिलेलं नाही. त्याचं आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचं काही रघुनाथ कर्वे का असं काहीतरी आन्सर या समाज स्वास्थ्य नावाचे साप्ताहिक सुरू करणारे जे आहेत थोर समाज असतील, रघुनाथ कर्वे म्हणून त्यांनी सुरुवात केलेली होती त्या साप्ताहिकची. त्यानंतर पानिपतचे तिसरे युद्ध कधी झालं, असा क्वेश्चन जो आहे तो एका विद्यार्थ्याने मला सांगितलं की हा क्वेश्चनसुद्धा जशा तसा कॉपी पेस्ट आहे, ऑप्शनसुद्धा तेच आहेत. हा क्वेश्चन जो आहे तो क्लर्कमध्ये आलेला आहे. तर असे इतर क्वेश्चनसुद्धा कॉपी पेस्ट असू शकतात, कारण इथं 200 गुणांचे प्रश्न आहेत. 200 गुण आहेत. इथं तर मी तुम्हाला फक्त 4-5 एक डेमो म्हणून दाखवत आहे. अजून काही प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतात किंवा झालेले असतील. तर मग विद्यार्थी मित्रांनो, कॉपी पेस्ट स्वरूपाचा पेपर आपला होता का, असा क्वेश्चन मार्कसुद्धा येत आहे. तर मग कॉपी पेस्ट जरी असला तरी ह्या जो पेपर आहे चौकीदार गट ड महाराष्ट्र आदिवासी विकास नाशिक भरती 2026, ज्या विद्यार्थ्याने समजा हा पेपर दिलेला असेल आणि समजा 200 पैकी जर समजा 30 ते 30 क्वेश्चन जर समजा रिफ्लेक्ट झालेले असतील अशा पेपरमधून, समजा झालेले असतील. आता मी ते पूर्ण क्वेश्चन पेपर तर पाहिलेला नाही आहे किंवा क्वेश्चन पूर्ण पेपर त्या विद्यार्थ्याने मला पाठवलेला नाही आहे, म्हणून आपण सांगू शकत नाही की खरंच 30च्या 30 क्वेश्चन जे आहेत ते कॉपी पेस्ट आहेत का. परंतु 4-5 क्वेश्चन जे आहेत ते आपल्या डोळ्यासमोर आहेत, ते आपण इथं फॅक्टसमोर ठेवून आपण चर्चा करत आहोत. तर मग विद्यार्थी मित्रांनो, अजून देखील तुमची शिपाई पद भरतीची जी क्वेश्चन पेपर आहे किंवा तुमचे जे आन्सर की आहे, आन्सर की तुमची पब्लिश झालेली नाही आहे. ती कधी होईल ते आज किंवा उद्या समजून जाईल आपल्याला. आणि तुम्ही जे विद्यार्थी शिपाई पद भरतीसाठी असणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक अजिबात व्हायचं नाही. क्लर्कसाठी अशा कुठल्याही प्रकारची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होताना दिसत नाही आहे. फक्त शिपाई पदासाठीच विद्यार्थ्यांची चर्चा जी आहे ती जास्त सुरू आहे की पेपर सोपा होता, बॅच 1मध्ये बॅच 2मध्ये सोपा होता, अशा स्वरूपाचे डिस्प्यूट जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये होत आहे. म्हणून मी तुम्हाला माझं एक प्राथमिक असा अंदाज आहे किंवा माझं एक स्वतःचं मत आहे, तुम्ही असा डिस्प्यूट करू नका. कुठल्याही प्रकारचे जे क्वेश्चन कॉपी पेस्ट जरी झालेले असतील तरी त्यावर कुठल्याही प्रकारचा संभ्रम किंवा कुठल्याही प्रकारची जी काही असेल तुमची मानसिकता, खोट्या स्वरूपाचा पेपर किंवा काय, अशा कुठल्याही प्रकारचं काहीही वक्तव्य करू नका. कारण पेपर झालेला आहे, पेपरमध्ये विद्यार्थ्यांचे मार्कसुद्धा चांगले येत आहेत आणि जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क येत आहेत त्यांनी स्वच्छता चप्पले चाचणी त्यांची होणारच आहे. त्या संपूर्ण गोष्टी पुढील प्रक्रियेमार्फत होणार आहेत. आता हे जे झालेलं आहे कॉपी पेस्ट, म्हणजे तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरसुद्धा बघणं किती गरजेचं आहे.
त्या अनुषंगाने ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण क्वेश्चन पेपर जो आहे, जे बनवणारे आहेत ते कुठल्या ना कुठल्या तरी क्वेश्चन पेपर किंवा कुठल्या ना कुठल्या तरी मॅगझिनमधून किंवा कुठल्या ना कुठल्या तरी काहीतरी आर्टिकलमधून किंवा कुठल्या ना कुठल्या तरी पुस्तकामधून जशाचा तसा प्रश्न टाकताना दिसत आहे. म्हणून तुम्ही जेव्हा कुठलाही पेपर असेल तुमचा, येणारे पदभरतीमध्ये आता येणारे पदभरती भरपूर आहेत, त्यामध्ये तुम्हाला एक समजून जाईल की प्रिव्हियस पेपर असतील कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील ते तुम्ही गो थ्रू करून जायचं आहे. कारण इथे बघा शिपाई पदभरतीमध्ये 3 क्वेश्चन जरी असतील तरी ते जशा तसे रिफ्लेक्ट झालेले आहेत विथ ऑप्शनसुद्धा चेंज नाही आहेत, ते जशा तसेच रिफ्लेक्ट झालेले आहेत. म्हणजे तुमची जी प्रश्न किंवा अभ्यास करण्याची तुमची जी मेथड आहे ती तुम्हाला आता बदलावी लागेल. कारण तुम्हाला विविध जे डिपार्टमेंटमध्ये जे क्वेश्चन झालेले असतील किंवा होणारे असतील किंवा तिथं जे सिलेबस दिलेला असेल त्यामध्ये प्रिव्हियस पेपर तुम्हाला जर कुठून भेटत असेल तर तो सुद्धा बघणं तुमचं कर्तव्य असणार आहे येणाऱ्या जे पदभरती असतील त्याच्यामध्ये. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. कुठल्याही प्रकारची जी गोष्ट आहे ती कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचवता येईल.